ज्ञानोबारायांची प्रतिज्ञा आहे, अवघाची संसार सुखाचा किरण आनंद वरिणती ती लोक, जाईना गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुल्या. तुमचं आमचं सर्वांचं चांगलं व्हावं, सर्वांच्या सुखासाठी, सर्वांच्या समाधानासाठी तुमच्या आमच्यासाठी संत आणि भगवंत अवतार घेतात. संत आणि भगवंताशिवाय आपलं चांगलं कोणीच विचार करू शकत नाही. एकच टाडी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराज बाशिला अनुदास किती गात प्रसाद तो पंढरीनाथ. हा प्रसाद फक्त संत आणि भगवंत आपल्याला देऊ शकतात. ह्या संत आणि भगवंताचा प्रसाद आपल्याला मिळावा, तुमचं आमचं सर्वांचं चांगलं व्हावं याच्यासाठी ज्ञानोबाराय प्रतिज्ञा घेतात. तुमचं आमच्या चांगल्यासाठी प्रतिज्ञा घेतात. आणि हे प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी जाऊ कुठं? ज्ञानोबाराय पंढरीला जातात. जाईना गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुल्या. आपल्या सर्वांचं माहेर ज्ञानोबारायांचं माहेर, माहेराला जायचं म्हणजे वारीला जायचं असा हा सहयोग. पांडुरंग रंगातूनी रंग रंगुनिया रंगी रंगला भंग. पांडुरंग रंगातूनी रंग रंगुनिया रंगी रंगला भंग. वर्षानुवर्ष जून जुलै रोजी महाराष्ट्राच्या वाटा भक्तीनं उजळतात. हे की वारी पंढरपूरकडे जाणारी एक पायवाट नाही, तर श्रद्धेचं समुद्र आहे. लाखो वारकरी आळंदी देहू येथून संत ज्ञानेश्वर तुकाराम यांच्या पालखींसोबत पायपीट करतात. हा प्रवास सुमारे 20 दिवस 250 किमींचा असतो. त्यांच्या प्रत्येक पावलामागे एक ईश्वर प्राप्तीची आकांक्षा असते. वारी म्हणजे फक्त देवादर्शन नाही, तर भीतिराज्य, आत्मशांततेत, समाजात एकतेत, सेवा आणि नामजपात सामील होण्याचा एक आध्यात्मिक प्रवास आहे. विठ्ठल विठ्ठल पंढरीच्या वाटेवर, श्रावणाची शीतल पावले वाट पाहते. हा अभंग नाही, हा आत्म्याचा निरंतर आवाज आहे. श्रद्धा, प्रेम, भीती आणि विस्मय सारं एकत्र गुंफलेलं. रस्त्यावर दिंडी, विविध गावमंडळींचे देवपूजन, कीर्तन, टाळचिपळं यातून एकता राखली जाते. लोक घरे अन्न पाठवतात, औषधोपचार करतात. सेवा म्हणजे वारीचं शरीर आहे. आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला वारकरी चंद्रभागेत पवित्र स्नान करतात. नंतर विठ्ठल रुक्मिणींच्या दर्शनासाठी एकत्र येतात. इथे त्यांच्या श्रद्धेचा प्रवास पूर्ण होतो आणि ते परततात आत्म्याला गोळीबद्ध शांती घेऊन. वारी ते पायी जाणं नाही, ते भावनेचा ओढ, श्रद्धेचा प्रवाह. समाजातून सर्व जात धर्म एकत्र येतो. त्या अभंगात, त्या धुळीत तेच एकमेकात मिसळलेलं विश्व आहे आणि पंढरपूरचा अनुभव. उंचे पताकांचे भार, आले वैष्णव डिंगर, भेणे पळती यम किंकर. नामे अंबर गर्जतसे, अजिम्या देखिली पंढरी, नाचताती वारकरी.